मला खूप आवडायला लागलं मराठीत काम. मराठीत कसं आपण विचारही मराठीत करतो, तसं हिंदी भाषिक लोक विचारही हिंदीत करतात. एन्व्हायरमेंट साठी पण मला थोडंसं होतं, मला कम्फर्टेबल नव्हतं मी हिंदीमध्ये जेवढी मराठीत आहे. एकतर व्हॅनिटीज असतात आणि त्या प्रत्येकाला वेगळी वेगळी व्हॅनिटी, त्यामुळे बॉन्डिंग नाही, कोणाशी काही बोलणं नाही. त्यामुळे भीती, कुठं गोळा होई की नाही माझ्याने, आपण कोणाशी कसं वागतोय याच्यावर सगळं अवलंबून असतं. आपण जर लोकांचे छान वागलो तर ऑटोमॅटिकली लोक छानच वागणार. त्याच्या काळात खूप सक्सेस पटकन लोकांना हवा असतो. फॉलोअर्स वाढवा कशाला बरं, त्या फॉलोअर्समुळे आपल्याला काढून देतात. म्हणजे टॅलेंट काय झिरो, हा मुळात तुम्हाला प्रचंड राग आहे या गोष्टीचा. तुमचे फॉलोअर्स बघून तुम्हाला काढून देतात इंडियामध्ये. पैसा आहे म्हणून सिनेमा बनवूया असं नको. तो करायचा ना तो छानच का, म्हणजे वाखाणण्याजोगाचा की मला बाळ नाही. म्हणजे मी ट्राय केलं नाही असं नाही. आम्हाला दोघांनाही लग्न झालं बाळ झालं तरी आम्हाला हवं. पण तेव्हा कसं व्हायचं, बाळ बघितलं किंवा कोणाला प्रेग्नेंट जरी बघितलं तरी असं कचकन पाडण्याचं मला काही. हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिओकाच्या या चॅनलवर आणि अनुभवाच्या या कट्ट्यावर. आजचा हा भाग पुन्हा एकदा खूप खास असणार आहे, कारण तशीच एक खास पाहुणी आपल्यासोबत आज असणार आहे. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात नाती खूप महत्वाची असतात आणि त्या नात्याचं एक प्रत्येक महत्व असतं ते प्रत्येकाच्या आयुष्यात सेमच असतं असं म्हणू शकतो. म्हणजेच आई म्हणजे प्रेमळ, मायाळू, जीवाला जीव लावणारी. असं सगळा विचार आला की रीमा लागूंचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो. बाबा म्हटलं की बिदाईचं ते अलोकनाथ आपल्याला आठवतात आणि खाष्ट सासू म्हटलं की कुठे ना कुठे उषा नाडकर्णी माणचा चेहरा समोर येतो. तसंच बेबी आत्या किंवा नुसतं आत्या जरी म्हटलं की एकच चेहरा डोळ्यासमोर येतो. तुम्हा सगळ्यांना कळलंच असेल की मी कोणाबद्दल बोलते. तर मी आज तुम्हा सगळ्यांची लाडकी अभिनेत्री पौर्णिमा तळवलकर सोबत गप्पा करणार आहे. तुझं स्वागत आहे टेलिग्राममध्ये. कशी आहेस तू? मस्त आहे. खूप छान दिसतेस, खूप फ्रेश अशी वाटतेस. खूप सुट्ट्या काढल्यानंतर फायनली आजचा दिवस आपला आज जुळून आलाय. काय सांगशील? ऍक्च्युली खरंच खूप दिवस, म्हणजे जवळजवळ 1.5 महिना आपण त्याच करूया उद्या करूया, तर फायनली आजचा दिवस उजाडलाय. आणि मला बरं वाटतंय तू इथे आल्यावर. पहिल्यांदा मी तुझं असं इंटरव्ह्यू टेस्ट कार्यक्रम करते. सो एन्जॉईंग. कसं चाललंय आयुष्य? एवढं सगळं आता जी दगदग होती ती झाली. मला दगदग आवडते. म्हणजे मी 30ही दिवस शूटिंग करू शकते. त्यामुळे तेवढा स्टॅमिना म्हणण्यापेक्षा इथनं आणि इथनं त्याच्यात मन गुंतलेलं असल्यामुळे मला फार मजा येते शूटिंगवर. मी कितीही तास शूटिंग करू शकते. आता सध्या एक मालिका सुरू आहे, त्यातून सगळ्यातून वेळ काढून उत्तम भेटलोय. पण या सगळ्याची सुरुवात कशी झाली होती आणि अजूनही त्यात आहेस तर तो स्पेशनेस आहे का अजूनही? आहे, अगदीच आहे. वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये वेगवेगळे प्रकार करायला मिळतात, त्याच्यामुळे फ्रेशनेस टिकून आहे. आणि मुळात सांगायचं झालं तर मी माझ्या वयाच्या म्हणजे 14व्या वर्षीपासून मी माझ्या याच्या काम सुरू केलंय. इनिशियली तेव्हा कसं दूरदर्शन फक्त होतं, नॅशनल आणि मराठी असे दोनच चॅनल्स होते. तेव्हा झी नव्हतं, स्टार नव्हतं, काही नव्हते, कुठलेच चॅनल्स. आणि तेव्हा एपिसोडिक स्टोरीज असायच्या. एक एपिसोडच्या एक स्टोरीज असा प्रकार होता आणि आठवड्यात एकदाच. सो डेली सोप हे दामिनी आणि या सगळ्यानंतर सुरू झाले. सो तेव्हा मी खूप मुळात मी सुरुवात हिंदीपासून केली, कारण माझ्या समोर अनिता राय आणि रमेश राय फॅमिली जायचं मला माहिती. ते रमेश राय हिंदी सिरियल्स मध्ये काम करायचं आणि ही अनिता ती दूरदर्शनला कामाला होती. सो त्यांनी मला एकदा बघितलं आणि त्याने माझ्या आई बाबाला येऊन विचारलं की ही काम करेल का. सो माझ्या वडिलांना भयंकर इंटरेस्ट होता याच्यामध्ये, आवड होती, कारण ते गोसामेट्री स्कूलला होते हॉस्टेलमध्ये आणि तिथे नाटक स्वतः लिहायचे, स्वतः दिग्दर्शन करायचे आणि स्वतः कामही करायचे. त्यांना सगळ्या दरवर्षी पहिलं बक्षीस प्रत्येक ह्याच्यात मिळायचं. सो त्यांना त्यांची अशी इच्छा होती की त्यांनी या फील्डमध्ये यावं, पण त्यांना समोर नाही जमलं. माझे आजोबा खूप स्ट्रिक्ट होते. सो त्यांनी त्यांची इच्छा माझ्याकडनी पूर्ण करून घेतली आणि त्यांनी एका फटक्यात त्याला हो म्हटलं की माझ्या बाबांनी की हो अगदीच माझी काहीच हरकत नाही. माझी आई तेव्हापासून माझ्याबरोबर सतत असायची. म्हणजे मी जवळजवळ सांगते वयाच्या 21व्या वर्षापर्यंत 7-8 वर्ष माझ्या बरोबर आई असायची. मग त्याच्यानंतर मला
स्मिता करवलकरांची ओळख झाली. सो तिथे जेव्हा मी तिच्याबरोबर काम करायला सुरुवात केली तेव्हा आई म्हणाली आता ती तुला तिच्या भरोश्यावर मी तुला सोडू शकते. सो कोल्हापूरला जायचं होतं बाहेर शूटिंगच्या निमित्ताने बाहेर जायचं होतं. तेव्हा सुद्धा ती असल्यामुळे सोबत असल्यामुळे मला तिने म्हणजे स्मिता मावशीनीच गॅरंटी नाटक वगैरे दौरे वगैरे होते की तू नाही मी शूटिंगसाठीच गेले. ओके म्हणजे दूरदर्शनचीच साने गुरुजींच्या गोड गोष्टी नावाची एक सिरीज होती आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टोरीज होत्या. त्याच्यातल्या 2 स्टोरीज मी केल्या होत्या तिच्या तिने केल्या होत्या आणि तो एक खरंच खूप छान अनुभव होता. साने गुरुजींच्या गोड गोष्टीमध्ये एक आवडती आणि नावडती असा अशी एक गोष्ट आहे की त्या माणसाची एक बायको आवडती असते आणि एक नावडती असते. जी नावडती असते ती खूप कुरूप असते दिसायला. सो मला अख्खं गाळं केलं होतं ते. आणि मग मी साधू महाराजांना भेटते आणि मग पाण्यात तीनदा मारून बाहेर येते आणि ते सुंदर होते. तो एक प्रवास पण खूप गोड होता आणि अशा खूप वेगवेगळ्या मालिका मी केल्या आहेत पूर्वी दूरदर्शन आणि हिंदी नॅशनल टीव्हीवर. मी नाटकांपासून सुरुवात नाही केली. माझं आयुष्यात वेगळंच हा प्रवास आहे माझा की मी सुरुवात हिंदीपासून केली. मग मला शशिकांत देशपांडे नावाचे एक व्यक्तीच आहे तर त्यांनी मला ऑफर केली मराठी मालिकेसाठी लीड दूरदर्शनच्या. तर मी म्हटलं एकदा ट्राय करून बघूया. तोपर्यंत मी हिंदी करत होते म्हणजे एपिसोडिक स्टोरीज आणि अशा. तर ते मी म्हटलं ठीक आहे मी ट्राय करते. तर त्यांच्या बरोबर लागोपाठ मी 6 सिरियल्स केल्या ऍज अ लीड आणि टेलिफिल्म्स केल्या त्याच्याबरोबर. आणि मग मला मराठी इतकं आवडायला लागलं की असं वाटलं की मराठी म्हणजे हे आपलं आहे. सो हिंदीतही तेव्हा मी होते कम्फर्टेबल पण एक काय म्हणतात घरपण जे वाटतं ना ते मराठी वाटतं ते तिथे नव्हतं वाटत मला. सो तिथे मी काम करत होते इथे मनापासून हा फरक होता. सो तेव्हापासून माझा मराठीतला प्रवास सुरू झाला. मग मी त्याच्या दरम्यान मी डबिंग केले वेगवेगळे. त्याच्यानंतर रेडिओवर रेकॉर्डिंग करायची. ते जोक्स असायचे लहान मुलांच्या गोष्टी असायच्या त्या मी रेडिओवरती माझा आवाज लिहिला होता. त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या फिल्म्स मोठ्या मोठ्या ज्या फिल्म्स असतात त्याचे छोटे छोटे कॅरेक्टर्स त्यांचे डबिंग करायचे. म्हणजे मी खूप केलंय असं वेगवेगळ्या तू सांगतेस हे सगळं जो कामाचा अनुभव आहे चॅलेंजेस काय होते कारण सुरुवातीपासून 14 वर्षाची होती तेव्हापासून सुरुवात केली आणि त्यानंतर आता सलग कामं मिळत गेली अशी की कसं काय? तर तो काय झालं ओळखी 1-2 सिरियल केल्यानंतर ओळखी वाटल्या. ओळखी ह्या ओळखीने ती ओळखी त्या ओळखीने ती ओळख अशी ओळखी वाढत गेल्या आणि मला कामं मिळत गेली. त्याच्यात नाही असं नाही मी मेहनत पण खूप घेतली. मी ऑडिशनसाठी जायचे तेव्हा पण माझ्या बरोबर माझी आई असायची. सो खूप ऑडिशन्स दिल्या खूप आणि मग आता एका पॉइंटला असं झालं बस आता मला ऑडिशन्स नाही द्यायचे. मी ऍड फिल्मसाठी पण खूप ऑडिशन्स दिल्या आणि मग आता कसं झालं आता चेहरा ओळखीचा आहे आणि माहितीये लोकांना मी काय करते. सो मला डिरेक्टली कामं मिळतात. सो मी मेहनत खूप घेतली. तर असं पहिलं काम कोणतं होतं जिथून तुला वाटलं की आता हा चेहरा ओळखीचा? दामिनी. त्याचा असा किस्सा पण होता की पूर्वी मी ट्रेन आणि बस असा प्रवास ट्रॅव्हल करायचे. सो तेव्हा एका ट्रेनमध्ये मला एक बाई भेटली होती ती मला ओळखलं नाही ती आणि ती म्हणाली की तुम्ही ना मी तुम्हाला सांगते त्या राकेश पैलवानशी लग्न करू नका तू खूप वाईट आहे. म्हणजे लोक किती इन्व्हॉल्व्ह असतात ह्याच्यात तेव्हा मला कळलं आणि मला खूप बरं वाटायला लागलं की मला लोक ओळखताय. तर त्याने मला लोकांनी ओळखायला सुरुवात केली. मिळालं हिंदीचा जो प्रवास सुरू झाला त्या प्रवासातल्या काही आठवणी सांगशील किंवा ऑडिशन्स दिले त्या दरम्यानच्या काही आठवणी काय? खरं सांगायचं झालं तर हिंदीला मी कमी ऑडिशन दिले त्या मानाने. पण मी हसरते केली ही मोठी सिरियल हसरवरी झीवर असायची झी टीव्हीवर आणि तेव्हाचा अनुभव म्हणजे खूप मोठे मोठे कलाकार होते माझ्या बरोबर. शिवाली छाया होती हर्ष छाया होता त्याच्यानंतर अजून पण बाकीचे कॅरेक्टर. सो त्यांच्या समोर मी कॅमेऱ्यासमोर कॅमेराच्या मागे बसायचे आणि मी बघायचे त्यांची काय की ते काय करतायत ते कसं करतायत. मी तिथे शिकले. तिथे म्हणण्यापेक्षा अजून मराठीच्या सिरियल्स मी केल्या तेव्हा खूप मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम केलं. मी विक्रम काकांबरोबर काम केलं. विक्रम काका मला म्हणायचं सुद्धा तू का बसतेस इथे उकडता एवढं मेकअप रूम मध्ये जाऊन बसायचे. म्हणलं नाही मी तिथे बसलं तर मी काय शिकणार. सो मला आवडतं शिकायला. सो मी मॉनिटरवर जास्त बसायचे आता नाही मी खूप बसायचे.
आणि त्यानंतर आता मराठी क्षेत्रात काम दणक्यात सुरू होऊ शकतो. कारण बेबी हत्या मिळाली होती. इथला अनुभव कसा आहे? बेबी हत्याचा काय झालं, बेबी हत्याला 5 जणी आम्ही 6 जण सिलेक्ट झालो. आणि मला खूप बरं वाटत होतं, कारण मंदार देवसेल बरोबर काम करायला मिळणार होतं. कारण त्याच्या आधी मंदारच्या जवळजवळ 3-4 सिरियल्स हिट होत्या. आणि रोहिणी मावशी, रोहिणी रतंगडी, सुमिता दत्ते, सुप्रिया पाटकरे, सुनीता सरवटे, इलिना बागुल, म्हणजे या सगळ्या छान आर्टिस्ट, म्हणजे कलाकार आर्टिस्ट, म्हणजे उगाचच करतात असं नाही, त्याच्यात काहीतरी शिकण्यासारखं त्यांच्याकडनं. सो मला त्याच्यातच खूप आनंद होता. आणि ह्या सिरियल मधनं मी खरंच खूप शिकले. सगळ्यात महत्वाचं शिकले म्हणजे आपण 12 तास दिलेत ना, मग गप्प बसायचं. मग तुमचा सकाळी सीन लावलाय, मग रात्री लागणार आणि मध्ये तुम्हाला बसायचं, बोलायचं नाही. 12 तास दिलेत का? 12 तासानंतर जर वाढलं तर मग सांगा की बास आता किती वाढ, म्हणजे तुम्ही बोलू शकता. पण 12 तासात कटकट नाही. खूप चांगली गोष्ट शिकवली. इतर कलाकारही होते, म्हणजे गँग होती म्हणू शकतो तुमची. तर त्यावेळेचा तुझा अनुभव, तुमचे किस्से कसे घडले आणि त्यातून फेम जे मिळालं त्यावेळेस, म्हणजे प्रत्येक कलाकार ओळखीचा चेहरा झाला म्हणू शकतो किंवा घरातला एक व्यक्ती झाला म्हणू शकतो. तर तो सगळा वेळ कसा होता आणि बरेच वर्ष सिरियल सुद्धा चालले. काय सांगते? म्हणजे आमच्या 3 रूम्स होत्या. एक रूम जेंट्सची होती आणि 2 आमच्या कास्टमध्ये वाटलेल्या होत्या. सो आम्ही मेकअप वगैरे आटवून ना सगळे एका रूम मध्ये बसायचो. म्हणजे लिटरली एवढीच, म्हणजे त्या भिंतीपासून तू बसलीस ना, एवढीच रूम, एक टेबल, तिथे आरसा आणि सिंगल पलंग, ज्याच्यावर एक माणूस झोपू शकेल. पण स्मिता आणि सुप्रिया त्याच्यात तिकडे डोकं आणि इकडे डोकं अशा झोपायच्या. तर ती एक गंमत होती त्याच्यात. आणि आम्ही सगळे एकत्र जेवायचो आणि 90% आम्ही सगळे घरनं जेवण आणायचो. सो एक मज्जा होती, एक चंगळ होती तिथे. आणि सीन करताना सुद्धा आमचं बॉन्डिंग इतकं छान होतं ना, सगळे एकत्र असल्यामुळे. आम्ही सतत मेकअप रूम पण एकत्र असल्यामुळे एकमेकीचे रिॲक्शन्स माहिती होत्या. आता मी जर समजा एखादा डायलॉग बोलले तर समोरची कशी रिॲक्ट होईल हे माहिती होतं. सो काम करणंही सोपं झालं. अजूनही ती गट्टी आहे. आहे. आम्ही दर महिन्यात अगदी भेटायला नाही मिळालं तरी व्हिडिओ कॉल तर आमचे सतत चालू असतात. पण प्रयत्न करतो ऑल्टरनेट महिना भेटायचा. त्याच्यानंतर आम्ही शूट चालू असताना लेह लडाखला फिरून आलो सगळ्याजणी, हैदराबादला फिरून आलो सगळ्याजणी. अशा चान्स मिळाला की आम्ही फिरू नाहीये. तर या सगळ्या इतके चांगले कलाकार मंडळी होती, या सगळ्यातून आयुष्याने काय दिलं म्हणजे त्या सगळ्यांनी? या सगळ्यांनी मला खूप चांगल्या आठवणी दिल्या. आनंदात आणि सुखात राहायच्या टिप्स दिल्या. बेसिकली माझे आईवडील, मी म्हणेन आधी मुळात, त्यांनी मला ही शिकवण दिली की आपण समोर म्हणजे आपण कोणाशी कसं वागतोय याच्यावर सगळं अवलंबून असतं. आपण जर लोकांची छान वागलो तर ऑटोमॅटिकली लोक छानच वागायला लागतात. आणि दुसऱ्यांना दुखवायचं हे मला माझ्या वडिलांनी शिकवलं. आणि कंपॅरिझनही करायची असेल तरी आपल्यापेक्षा खालच्या व्यक्तीबरोबर करायची. की आता माझ्याकडे गाडी नाही समजा, तर समोरच्याकडे गाडी आहे, याच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे गाडी नाही, ठीक आहे, याच्याकडे 2 घर आहेत, त्याकडे गाडी आहे, तुझ्याकडे 2 घर. मी कुठेतरी काहीतरी जर रडत बसलात ना आयुष्यात काही घडत नाही. तुम्ही कधी आनंदी राहू शकाल. जे समोर आलंय त्याच्यात आनंदी राहा, सुख माना, की आपल्याला योग्य तरी देवाने दिलंय. सो हे मला माझ्या वडिलांनी शिकवलं. नक्कीच ही खूप एक छान शिकवण आणि म्हणू शकतो. कारण मी आता मला कळलं की आता आपला इंटरव्ह्यू करायचा आहे, तर मी तुझे बरेच इंटरव्ह्यूज वगैरे पाहिले आणि प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये खूप छान हसताना बोलताना असं दिसलीस. म्हटलं की या हसऱ्या चेहऱ्यामध्ये कुठे ना कुठे काहीतरी एक सपोर्ट सिस्टीम पण असेलच. तर ती काय? कारण मला बऱ्याच वेळा स्मिताताईंबद्दल सुद्धा ऐकायला मिळालं तुझ्याकडून त्या इंटरव्ह्यूज मधून. काय सांगशील? सगळ्यात आधी माहिती असताना माझे आई बाबा कम्प्लीट सपोर्ट होता. लग्न झाल्यानंतर माझ्या सासू सासरे आणि माझा नवरा, म्हणजे कधीही कुठल्याही गोष्टीसाठी आडकाठी नाही. तुला हे करायचं तू कर. बरं, स्मिता मावशी पण या स्पीडची असल्यामुळे इकडचं टायमिंग आणि सगळं यांना कल्पना होती. सो आधी इनिशियली आईची पहिल्या वर्षी जरा चिडचिड झाली लग्नाच्या वेळेला, कारण माझं ते मावंतिका सुरू होतं. आणि आई म्हणाली, कुठल्याच सणाला तू घरी नाहीस, तुझा पहिला सण कसं साजरा करायचा, कसं पहिलं वर्ष इतके सण असतात, तर ते कसं तुम्ही मॅनेज करायचं.
तर ते मी एकही माझं मना संक्रांत झाली ना, फक्त दिवाळी झाली, बाकी कुठलेही सण माझे पहिल्या वर्षाचे म्हणून स्पेशल असे काहीच झाले नाही. पण त्याचे मला दुःख नाहीये अजिबातच, कारण बाकी सगळं म्हणजे मी रोज सण जगते असं आहे माझ्यासाठी. कारण माझी सासू म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे मी बाकी कुणाशी जितकं शेअर करत नाही तितकं मी माझ्या सासूशी करते. म्हणजे मी दिवसभर काय आधी माझे बाबा होते, दिवसभर आता माझे बाबा गेले. दिवसभर मी काय केलंय, काय करत होते, सगळं 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 खबरा पोहोचतात. मग सपोर्ट सिस्टम म्हणायचं झालं तर म्हणजे हे सगळे आहेत. हो, या फील्डमध्ये काम करण्यासाठी सपोर्ट लागतोच. पाहिजेच, कारण टायमिंग ऑड असतात ना, म्हणून 9 ते 6 जॉब करायचं असेल तर तरीही त्या बायकांना सपोर्ट लागतो. हा, असं मी म्हणत नाही की लागत नाही, पण मग समजा आता तू दमून आलीस का, मग मी करते. हे सुद्धा केलं ना सासूने, किंवा जर सासू बाहेर पडत असेल तर सुनेनी, तरी खूप आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही आई वडिलांबरोबर राहता तेव्हा जर त्यांना आपलं म्हणून तुम्ही वागवता, तसं सासू सासऱ्यांना आणि दीर जाऊ वगैरे जे काही रिलेशन असेल त्यांना त्यांच्याबरोबर का नाही घेऊ शकत? म्हणजे तुमचं आधीचं आयुष्य वेगळं आणि नंतरचं आयुष्य वेगळं का असतं? हा मला खूप मोठा प्रश्न आहे माझ्या आयुष्यातला. नाही काय प्रश्न अर्थातच बरोबर बोलीस आणि माझंही असंच आहे की आता मला पण थोडा सपोर्ट आहे म्हणा. पण मला वाटतं की प्रत्येकाची एक आपली आपली क्या विचारसरणी म्हणजे ना असं 2 साईडचा कम्युनिकेशन बरोबर. हे झालं तुझं घरची सपोर्ट सिस्टीम होती म्हणून तू इंडस्ट्रीत एवढं सगळं करू शकलीस किंवा शकतेस. तर इंडस्ट्रीमध्ये असं कोणी आहे का? ऑल्दो बरेच जण गॉडफादर असतात असं म्हणतात लोकांना, पण आपल्याकडे तर अशी काही सपोर्ट सिस्टीम नव्हती. ते बॅकबोन फ्लोन होतं तुझं. नाही, फक्त कामं मला माझ्या नशिबाने किंवा माझ्या टॅलेंटने तशी मिळत गेली मला. कारण झालं कसं, मी लग्नानंतर असा विचार केला बासा तू काम केलं लग्न आधीच, कारण मी खूप वर्ष काम करत होते. मग मी 27 वर्षी लग्न झालं माझं, त्यावेळेला ऑलरेडी माझी 12-15 वर्ष होऊन गेली होती कामाची. सो मी असं विचार केला होता बस थोडासा आता ब्रेक देऊया, काम थांबवूया. सो मी जवळजवळ 4 वर्ष काम केलं नाही लग्नानंतर. मग माझे सासू सासरे, आई पण, नवरा मुलगा कोणी काय नाही करायचं नाही, म्हणजे कंपल्शन नव्हतं की तू काम करच किंवा काम करू नकोस घरात बस, असं काहीच नव्हतं. पण मीच माझं मी ठरवलं की थोडा आराम करू. तर माझ्या सगळ्या मैत्रिणी वगैरे त्या म्हणायला लागल्या की अरे तू आता काम सोडलंस तर मग काय तुझं टॅलेंट वाया जात आहे ना, तू 60ला आल्यानंतर तुला असं वाटेल मी आयुष्यात काही केलंच नाही, कामच केलं नाही, म्हणजे माझं टॅलेंट वेस्ट झालं ते. तर मी असं विचार केला नाही आपण करूया सुरुवात. मी एक फोन केला फक्त, का मला कुणाला फोन केला त्याला आठवत नाहीये. पुढच्या आठवड्यात मला आयरिस प्रोडक्शन मधनं फोन आला की अशी आमची झीवरती सिरियल चालू होती. तेव्हा अल्फा होतं बहुतेक, कळत नकळत नावाची सिरियल. तर तेव्हा तिथे मला छोटं कॅरेक्टर मिळालं की ही सुनील बर्वेची वहिनी होते आणि अभिजित चव्हाण माझा नवरा होता. सो ते मी कॅरेक्टर केलं आणि तो दिवस आणि आजचा दिवस म्हणजे 2005-6 2006 तर 2025 मी बसले नाही. खरंच कटू म्हणजे एवढं काम केलं हिंदी गाजवलंच म्हणू शकते आणि आता मराठी तर आपलं काय आहेच म्हणा, घरच आहे आपले ते. हिंदीत काम करण्याचा अनुभव आणि त्यानंतर हिंदी का म्हणजे तिकडे का पुन्हा फिरली नाही किंवा का कसं होतं की माझ्या बाबतीत झालं म्हणजे मला खूप आवडायला लागलं मराठीत काम. मराठीत कसं आपण विचारही मराठीत करतो, तसं हिंदी भाषिक लोक विचारही हिंदीत करतात. सो मला ते जास्त सोपं झालं डायलॉग साठी पण, आणि इन जनरल वावरताना खूप इझी होतं सगळंच. त्यामुळे मी मराठी जास्त प्रेफर केलं. मग क्लासेस हे होतं की एन्व्हायरमेंट साठी पण मला थोडंसं होतं, मला कम्फर्टेबल नव्हतं मी हिंदीमध्ये जेवढी मराठीत आहे. सो वातावरण तसं तर ऍक्च्युली आपण नीट असो की समज व्यवस्थित असतो, पण हिंदीपेक्षा मराठी जास्त वाईट नाही. बरं, पण तरी त्यात आपलं एक गाणं खूप हिट झालं म्हणजे काजल आणि अजय देवगण सोबत काम केलं ते गाणं सुद्धा खूप हे सगळ्या 7 दिवस शूट करत होतो आम्ही. बापरे. आणि नेहरू स्टुडिओमध्ये शूटिंग होतं त्याचं. 7 दिवस आम्ही सगळे जण एकाच कपड्यात. त्याचं ते लॉन्ड्रीत जात होते नाही जात होते कपडे मला माहिती नाही, पण त्या एकाच कपड्यात इतका कंटाळा आला होता. पण ठीक आहे, आता काय आणि मी आयुष्यात पहिल्यांदा काम करत होते फिल्म मध्ये.
सो आणि तिथे कसं असतं, ओळख असेल तरच बोलतात. अच्छा. तेव्हा मी अगदीच लहान होते. मी 22 वर्षाची, 22-23 वर्षाची. तर तेव्हा एकतर व्हॅनिटीज असतात आणि त्या प्रत्येकाला वेगळी वेगळी व्हॅनिटी. हो. त्यामुळे बॉन्डिंग नाही, कोणाशी काही बोलणं नाही. हा. त्यामुळे एक भीती, कुठं गोळा होईल की नाही माझ्याने, मी करू शकेन की नाही, इथपासनं समोरचं माहितीच नाहीये म्हटल्यानंतर एक धडपड येतं ना, तसं तसं व्हायचं माझं पण हिंदीला. म्हणजे अजय देवगणची बहिणीचं ते कॅरेक्टर हो. होतं, म्हणजे बरेच सीन्स वगैरे पण नंतर तुमचे एकत्र होते. पण त्यावेळी मग त्यांच्याशी काही ओळख वगैरे म्हणता येईल किंवा असं काही उठणं बसणं एकत्र वगैरे काही झाले? काहीच नाही, अगदीच काहीच नाही. शॉर्ट संपला की प्रत्येक जण आपापल्या व्हॅनिटीमध्ये. हा. तरी आम्ही चंदीगडला शूटिंग केलं. चंदीगडला आम्ही जवळजवळ 11 दिवस होतो. तेव्हा थोडंसं हे तर काजोल आणि हे तर वेगळेच बसायचे. ते आम्ही सगळे म्हणजे मावशी, हा. बाकीचे कॅरेक्टर्स जे होते छोटे छोटे, ते सगळे आम्ही गप्पा मारायचो. आमचं एक छान फॅमिली झाली होती तिथे. हा. पण अदरवाईज शूट संपल्यानंतर सुद्धा एकमेकांच्या रूम मध्ये वगैरे असं मज्जा करायचो. तिथेही माझ्याबरोबर आई आली होती. हा. सगळीकडे आई असायची माझ्याबरोबर. तर मस्त आहे. हे खूप छान आहे की आपल्यासोबत एक आपली फॅमिली का होईना असते म्हणायचं. तर सध्याचा सोशल मीडियाचा जो जमाना आहे आणि त्यातून आता OTT, म्हणजे आधी टीव्ही होती, नाटक, मग चित्रपट आणि आता OTT सुद्धा खूप लयाला आले. त्यावर किती काय विचार? प्रगती माणसाने करायलाच हवी. ती प्रगती नाहीये, पण त्याच्या आहारी जाऊ नये असं मला वाटतं. सोशल मीडियाच्या लोक खूपच आहारी गेलेत. हे पर्सनल मत आहे प्रत्येकाचं. माझं असं मत आहे खरंच. पण मी नव्हते आधी सोशल मीडियावर. सगळ्याच मला तू सोशल मीडियावर नाहीयेस, तू काही टाकत नाहीस रील्स. मी म्हटलं नाहीये माझं ते जग. सो आता मी सगळ्यांनी फोर्स केल्यामुळे मी ते करायला लागले, चालून गेलं इन्स्टा आणि सगळं. पण तरी खूप नसते मी त्याच्यावर. फॉलोअर्स वाढवा, फॉलोअर्स वाढवा. अरे कशाला बरं, त्या फॉलोअर्समुळे आपल्याला कामं मिळतात. म्हणजे टॅलेंट काय झिरो? सगळ्यात हा मुळात मला प्रचंड राग आहे या गोष्टीचा. तुमचे फॉलोअर्स बघून तुम्हाला कामं मिळतात हिंदी कम्युनिटीमध्ये. म्हणजे आम्हाला ऑडिशन्स पाठवतो आम्ही जेव्हा हिंदीसाठी, तेव्हा स्पेसिफिकली ते सांगतात की आम्हाला तुमचं FB आणि इन्स्टाचं हँडल पाठवा. मग त्याच्यानंतर ते चेक करणार फॉलोअर्स आहेत की नाही. फॉलोअर्स जर चांगले असतील तर तुम्हाला कास्ट करणार. म्हणजे किती चुकीचं आहे. मग जेव्हा ती व्यक्ती कॅमेरा समोर येते तेव्हा तिथे तिचं तत्पप्पा काय होतं आणि तिथे मग तुम्हाला एक सीन करायला किंवा एक डायलॉग जम्प तो घ्यायला किती वेळ लागतो याचं कॅल्क्युलेशन पुढे करतच नाही. म्हणजे प्रोड्युसरच्या दृष्टीने अरे देवा अजून हा सीन संपलाच नाही, म्हणजे त्याचं डोकं सटकणार की माझे पैसे जात आहेत. हा विचार करायलाच हवा, जो केला जात नाहीये. करायलाच हवं. नक्कीच. हल्ली फक्त फॉलोवर्स हवेत, बाकी जर तुमचं टॅलेंट नसलं तरी काही. आणि हे बऱ्याच आर्टिस्ट कडून आम्हाला खरंच ऐकायला फक्त प्रत्येकाची हीच खंत आहे असं म्हणू शकतो आपण. तुमचं आता मी सोशल मीडिया तुमचं म्हणालीस की हल्ली वापरायला लागली आहेस, पण कधी असं झालंय का की सोशल मीडियावर एखादी आपल्याबद्दल अफवा पसरवली गेली आहे किंवा काही? नाही, माझ्या बाबतीत तरी कसं नशिबाने नाही घडलंय. आणि या सगळ्यामध्ये तुझं मोटिवेशन म्हणायचं झालं काही पोळ्या आणि क्रिटिक मोटिवेशन आणि भयंकर आवडते. का म्हणजे का म्हणजे ती खूप टॅलेंटेड, ती खूप तन मन धन असं एकजीव करून ती तिचं काम करते. आणि एक तर तिचा डान्स, बेसिकली ती खूप पॉझिटिव्ह आहे माझ्यासाठी आणि तिला मी समोर ठेवते काम करत असं. मीटिंग नाहीये. म्हणजे कसं होतं कोणी वाईट बोलतच नाही. कृतिक असेल तर माझी बहीण आहे, माझी सख्खी बहीण पल्लवी ऍक्च्युली. बाकी या सगळ्या मैत्रिणी कधी चुकलं तर नक्कीच सांगतात की नाही मला तुझं आवडलंय का. पण माझी बहीण सांग माझी खरी. येस, मला तेच विचारायचं की मी ऐकलं एका इंटरव्ह्यू मध्ये की तुला आणि तुला एकत्र काम करायचं काय होते आता होते तुला नाही ग अजून काहीच नाही. पाईपलाईन मध्ये पण दिसत नाही. पण आम्हाला खूप इच्छा आहे एकत्र काम करायची. आम्ही दूरदर्शनला एक सिरियल केली ती दुधात आणायची. त्याच्यात मी तिचे नणंद झाले आणि मी खडूस असते आणि ती आम्ही खूप छळते वगैरे असा सिक्वेन्स होता, सीन होता. पण आता या घडीला आम्हाला खरंच एकत्र काम.
प्लीज कोणी हे बघत असाल इंटरव्ह्यू तर प्लीज मला आणि तिला एकत्र कास्ट करा. लहानपणी ना म्हणजे माझ्या बिल्डिंगच्या खाली असं गवत असायचं गवत आणि डोंबारी यायचं म्हणजे पूर्वी तुला माहिती नाही तुझ्या ह्याला माहितीये डोंबारीचे खेळ असायचे म्हणजे त्या दोरीवरनं मुली चालायच्या आणि हा. त्या डोंबारी. शब्द तर तेच तेव्हा ना वरनं लोक पैसे टाकायचे हो. चिल्लर वगैरे काही त्यांना मिळायचे ते रस्त्यावर पडायचे ते त्यांना मिळायचे आणि ते गवतात पडलेले ते काही शोधायचे म्हणजे पडायचे नाहीत मला बरोबर की खूप तिथे कुठे शोधणार म्हणून आणि ते गेले की बिल्डिंग मधनं सगळी पोरं खाली उतरायची आणि ते गवतात पैसे गोळा करायचे ही हा आमचा छंद होता. म्हणजे तिथं पैसे गोळा तुम्ही तिघं करून भावंडं माझे तिघही भावंड आम्ही तिघही भावंड म्हणजे आम्ही आत्ताही खेळतो. पत्ते म्हणू नकोस पण हे नाही बाहेरचे नाही बसलेले घरगुती गेम्स पण पत्ते उनो त्याच्यानंतर नावगाव फळफुल हो. नावाचं होतं ते अजूनही खेळतो आम्ही. आणि ती आणि त्याच्यात आमच्या पोरांनाही आता ऍड केलं त्यांना पण आता लिहिता वाजता येतं त्याच्यामुळे मोठी झाली आहेत, तेही येतात. पण आम्ही खूप दमलो भेटलो की एकत्र म्हणजे ती बॉन्डिंग अजूनही आहे. आहे. तुझं ड्रीम रोल काय आहे म्हणजे आता तुला एक जसं तुझं हे ड्रीम आहे की आता मला पल्लवी सोबत काम करायचं किंवा तर ड्रीम रोल म्हणायचं तुला माझा काय? ड्रीम रोल असा आहे की मला ज्याच्यात सगळं करता यावं आणि ते सेंट्रल कॅरेक्टर असं माझं ड्रीम आणि ते मला मिळणार. नक्कीच मी आयुष्यातल्या टर्निंग पॉइंट बद्दल सांगायचं झालं तर काय असं? माझं लग्न माझं लग्न झालं तर खूप खूप आयुष्य बदललं. मी खूप साधी होते. साधी इन द सेन्स आता नशीच आहे पण म्हणजे तेव्हा चक्के म्हणजे कळायचे नाही सिम्पल राहायचे मी खूप सिम्पल म्हणजे आतापर्यंत पण मी इन्स्टावरती असेच फोटो टाकले तर माझी बहीण मला लिपस्टिक आणि काहीतरी लागल्याशिवाय ना साथे फोटो टाकायचे नाही. असं मला तिने फोन करून डिलीट करायला लावला होता माझा फोटो. सो तेव्हापासून मी काळजी घेते मी कुठेही बाहेर पडताना सुद्धा आता कसं होतं कुठल्याही कार्यक्रमाला आणि फंक्शन्सना गेलं ना की लोक फोटो काढतात किंवा हो. सोशल मीडियावर टाकतात तर त्याच्यामुळे माझी बहीण मला नीटच जायचं बाहेर जाताना कपडे मी नीटच घालते पण मेकअप लिपस्टिक वगैरे मी कधी फार पडत नाही भानगडीत. पण कारण शूटला रोज आम्ही मेकअप करतो सो असं वाटतं जरा कधी चेहऱ्याला जरा हो, आराम. आराम मिळतो. मी बघते आपल्या मागल्या अर्ध्या तासाला आपल्या गप्पा होत आहेत आणि तुम्ही तो हसला चिकला आणि छान गप्पा करतेस असं कुठेही बांधून असं नाही ठेवलंयस पण या सगळ्यामध्ये तुझा एक हळवा कोपरा म्हणायचा झाला किंवा मी पॉइंट म्हणू शकतो किंवा हळवा कोपरा काय आहे की तिथे तू मेल्टडाऊन होतीस? आहे हळवा कोपरा की मला बाळ नाही म्हणजे मी ट्राय केलं नाही असं नाही म्हणजे आम्हाला दोघांनाही लग्न झाल्या बाळ झालं असं तरी आम्हाला हवं होतं पण संभव नाही झालं. मी ट्रीटमेंट वगैरे सगळं घेतलं पण नाहीच नाही म्हणजे तेव्हा कसं व्हायचं बाळ बघितलं किंवा कोणाला प्रेग्नेंट जरी बघितलं तरी असं कचकन पाडण्याचं कोणाला मला का नाही. पण आता मी युज टू झाले या गोष्टीला मी आता इतका त्रास होत नाही जिथं पूर्वी व्हायचा मला मिळाला ठीक आहे तर नाही ना तुला मी मला तू चले का आणि एवढी सगळी जण प्रेम करणारे हो, आहेत. आहेत. म्हणजे मी दुसरं म्हणजे माझ्या भावाला 2 मुली आहेत माझ्या बहिणीला मुलगा आहे हा पल्लवीला आणि माझ्या दीराला 2 मुलं आहेत सो ते माझी म्हणजे कंपनी आणि मुळात सांगायचं झालं तर ते दोघंही जण म्हणजे माझे दोघंही पुतणे म्हणजे माझी जाऊ नोकरीला जायची तेव्हा त्यामुळे लहान असल्यापासून मी माझ्याकडे आहे आणि पहिली 4 वर्ष मी लग्नानंतरची घरी होते त्याच्यामुळे दोन्ही पोरं लहानाची मोठी मी आणि माझ्या सासूरी गेलो सो मला तोही आनंद आनंद आहे तोही आनंद मिळालाय मला. पण मला वाटतं की आता मी सेटवर जेव्हा येते तेव्हा ती सगळी जी मुलं हो, तुझ्यासोबत बसलेली असतात आता भरपूर कमेंट मला वाटतं नाही पडत कमी प्रत्येक आता हो. ठिकाणी हो आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऍक्च्युली एक हळवा कोपरा हा झाला तुझा पण प्रत्येक वेळी आपण आपल्या मनातली एखादी गोष्ट शेअर करायची असेल ना तर एक व्यक्ती आपल्याला लागतो आणि तो व्यक्ती मग कोण आहे? आणि सासू Best friend. बेस्ट फ्रेंड आणि मग ऑफकोर्स दोघं जण आणि अगदीच नाही तर माझी बहीण पण असतेच बहिणीला पण मी गोष्टी सांगते माझ्या आईला कधी कधी मी सांगत नाही कारण ती उगाच टेन्शन घेते आणि प्रेशर उगाच कशाला ना आणि मग ती एवढी लांब राहते माझ्यापेक्षा ती कल्याणला राहते सो मग तिला त्रास देणं चुकीचं वाटतं सो मी तिला माहीत सांगते गोष्टी
आणि मला वाटतं की जेवढं करिअरमध्ये पण उतार चढाव बघितले तेवढंच आयुष्याने पण खूप काही शिकवलंय असं म्हणू शकतो. आणि आता फायनली सगळं काही व्यवस्थित आहे, चाललंय, सेटल आहे. तर एखादी इंडस्ट्रीमध्ये तुझे अनुभव किंवा तुझा एखादा अनुभव तुला समोरच्याला सांगायचा असेल ना कोणाला, तर तो काय असेल की काय करावं आणि काय नाही? अ, आत्ताच्या काळात खूप सक्सेस पटकन लोकांना हवा असतो. जो तुम्ही हे गेले पुढे आपण पण जाऊ नाही. तुमच्या नशिबात पण असावं लागतं आणि त्याच्यासाठी तेवढी मेहनत पण लागते. जी तुम्ही केली तर तुम्हाला सक्सेस मिळेल. नाही म्हणत नाहीये. पण त्याबरोबर नशिबाचाही भाग आहे. सो मेहनत कराच. मेहनत करायलाच हवी. मेहनतीशिवाय काही नाही याच्यात. घरी बसून कोणाला काही मिळत नाही. बरं. तोच मला प्रश्न होता तुला पुन्हा की कलाकार मतेच कोणाला बघून आयडल काय ठेवा सध्याच्या जगात? रोमिओ मावशी. कारण ती सॉलिड जिद्दी आहे आणि ती कधीच कंटाळत नाही. ती अजून काम करते. ती आता 74 आहे. तिचं चालूच आहे. आणि ती हॅट्स ऑफ. छान मेहनत करते. हैदराबाद साठी जाते, साऊथच्या फिल्म्स वगैरे. खूप मेहनती बाई आहे. नाही मानलं पाहिजे. म्हणजे आम्ही सगळ्या म्हणतो तुझ्या त्या ढेंगा घालला जायला पाहिजे म्हणजे तुझ्या वयाचे आम्ही आल्यानंतर आमचं काय बरं. एखादा एखादा तुझा मेसेज एखाद्या व्यक्तीला द्यायचा असेल किंवा आपण प्रत्येक वेळी समोरच्याला सांगत नाही की किती इम्पॉर्टंट आहे तो आपल्या आयुष्यात किंवा ती व्यक्ती किती महत्वाची आहे, असं कोणी असेल? पत्र लिहिते. लिहितेस? हे मी आता लिहिली नाही पण माझ्या नवऱ्याचं आणि माझं जाम असायचं हे. असं काय बोलावंसं वाटतं ना खूप मनापासून की चिठ्ठी लिहून आणि ते खूप छान असतं म्हणजे पुन्हा पुन्हा वाचू शकतो. मी तोच विचार केला होता आधी की मी ताईकडून पत्र लिहून घेईन. मी म्हटलं मग त्याला ना खूप वेळ लागेल, मग मी तिला सांगेन की तू सांग त्या व्यक्तीबद्दल बोल, काय सांगशील, कोणाबद्दल तुला बोलायला आवडेल किंवा कोणाला काही सांगायचं तुझं राहून गेलं तर ते सांगायला आवडेल. नाही सांगायचं मी खूप मन मोकळे असल्यामुळे काही सांगायचं नाव केलं नाही. मी भरभरून बोलू शकते. माझे आई बाबा, माझा नवरा, माझी सासू, सासरे म्हणजे सासऱ्यांचं परत एक मला मनाला लागलेली गोष्ट ही की माझे सासरे जेव्हा गेले म्हणजे आता 3 वर्ष झाली त्यांना जाऊन. त्यांचं 13वं होतं ना तेव्हा त्याच्या सगळ्या मित्रमैत्रिणी आले होते आणि ते मित्रमैत्रिणी मला कधीच भेटले नव्हते. तर 13व्याला सगळे जो पूजा 13व्याचं असतं तेव्हा मला ते येऊन म्हणाले की खूप केलंयस तू घरासाठी. म्हणजे तेव्हा टचकन पाणी आलं डोळ्यात की तुम्हाला कसं माहिती. म्हणजे माझ्या मागे माझे सासरे कौतुक करायचे माझे टाका कौतुक होतं माझं की मी इतकं करतीये. सो त्यांना माझं कौतुक होतं की मी इतकं त्यांच्यासाठी करते जे मला कधी बोलून दाखवलं नाही कारण ते मला आवाजाव म्हणायचे पौर्णिमा ताई. तर मी त्याला खूप वेळा म्हटलं सून आहे तुमची, तुम्ही आवाजाव काय करताय. आणि लहानपणापासून सवय बायकांना आवाजावच म्हणायचं. म्हणलं बोल. त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा पण तू सांगितलं काय सुद्धा. त्यांच्या पहिल्या भेटीचा म्हणजे मालाडला आधी आमचं घर होतं. तर तिथे ना ग्राउंड फ्लोअर आणि वरती बेडरूम असं डुप्लेक्स होतात घर. तर मी आत गेल्यानंतर एकतर मी खूप घाबरले. म्हणजे शाळेत सुद्धा ना शेवटच्या बेंचवर बसायचे आणि असं लपून बसायचे. त्यांना मला वाटायचं की टीचरना मी दिसत नाही. पण दिसायचं ना ते मी सुबह क्लासला दिसणारच प्रत्येक जण. असं वाटायचं की मला ते दिसत नाही ना त्यामुळे त्याला पण मी दिसणार नाही असं बसायचं. मी खूप घाबरत होते. सो मी म्हटलं पहिल्यांदा घेणार आणि माझ्या आईचं पार्लर, सासूचं पार्लर होतं ब्युटी पार्लर. सो तिचे ना बॉब कट होतं आणि मी आत गेले हॉलमध्ये जरा नमस्कार केला तर काय झालं की पडलंय का तुमचं. सासरे म्हणजे सासरे जॉली दिसतायत. मग तेव्हा माझा नवरा ना लग्नाला तयार नव्हता. आता नाही करायचं चाललं होतं. सो सासूबाईंना नमस्कार केला तर ते म्हणाली पटवा त्याला असं दोघी खिशात आहेत माझ्या तेव्हापासून ते आतापर्यंत अशी आमची गट्टी आहे. म्हणजे असं तिच्या वाढदिवसाला आता अजून तिचा वाढदिवसाचा माझी पार्टी राहिली आहे. म्हणजे आम्ही दिवसभर
म्हणजे आउटिंग करतो आम्ही, नाटक, पिक्चर असं दिवसभर बघून बाहेरच खायचं, असं करून दोघी जणी मग रात्री घरी येतो. असं आमचं रुटीन ठरलेलं आहे प्रत्येकाच्या वाढदिवसाला. वा, खरंच खूप मला बरं वाटतं तुझ्याशी बोलून. एक पौर्णिमा तुला स्वतःला ना एका साच्यात जर टाकायचं असेल तर ही पौर्णिमा काय आहे, तर तू प्रेक्षकांना काय सांगशील? खूप साधी, असं खूप छान छोटीवाली नाही. म्हणजे जेवढं आहे त्याच्यात समाधानी, आणि ती समाधानी तेवढ्या ह्याच्यात मी आहे म्हणून मी सुखी आहे आणि म्हणून मी आनंदी आहे. आणि इमोशनल पण आहे. राग खूप कमी येतो, खूप कमी चिडते. माझं भांडण होते, भांडायला लागलं तर मलाच रडू येतं, मला भांडताच येत नाही. सो मी गप्प बसते, मला नाही भांडता येत. आणि अशी साधी सोपी आहे, आतनं वेगळं असतं असं तशी नाही, आतनं सेम बाहेर सगळी तसे. आतापर्यंत सगळं आपण तुझ्या पर्सनल लाईफ बद्दल पण बोललो, तुझ्या करिअर विषयी बोललो, पण सध्या जर आता आपण इंडस्ट्री बद्दल काही बोलायचं झालं तर एक कलाकार म्हणून मला तुझ्याकडून खरंच जाणून घ्यायला आवडेल. सध्या जो ट्रेंड सुरू आहे तर हिंदी मराठीला आहेच, पण त्यातून साऊथचा आता एक नवीन झालंय, साऊथ वर्सेस हिंदी आणि हिंदी वर्सेस मराठी, असं हे सगळं जे काही चाललंय त्यातून तू हिंदी सिनेमांमध्ये पण काम केलंयस, मराठी सुद्धा करतेस. तुझा हा दिले सध्या चाललंय, त्यावर तुझा व्ह्यू पॉइंट काय आहे? जेणेकरून मराठी सिनेमे चालतही नाहीयेत असं म्हटलं जातं. मला असं वाटतं काही मराठी सिनेमे खरंच चांगले असतात, उत्तम असतात. पैसा आहे म्हणून सिनेमा बनवूया असं नको. तो करायचा ना तर तो छानच करा, म्हणजे वाखाणण्याजोगाच. त्याचं लिखाण, त्याची स्टोरी, त्याचा आर्टिस्ट, त्याचं कास्टिंग, त्याचं डिरेक्शन सगळं असं जेल झालं पाहिजे. असा सिनेमा आला पाहिजे की लोक अरे हा परत बघायला पाहिजे असं वाटलं पाहिजे, अशी फिल्म पाहिजे. अशी एखादी म्हणजे तू सांगशील एक्झाम्पल ती काही पाहिली शेवटची? बालगंधर्व मी सोबतचे सगळेच. सोबत माझा खूप लाडका अभिनेता आहे, तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि त्याच्या सगळ्याच फिल्म्स मला आवडतात. फार छान असतात. एक पोस्ट मेसेज फायनली प्रेक्षकांना द्यायचा असेल तर तो काय असेल? कारण आता आम्हाला पडलेली पौर्णिमा, तू काय सांगशील प्रेक्षकांना? माझ्याकडनं पोस्ट मेसेज असा आहे की खूप चांगलं बघा, चांगलं ऐका, छान वागा. आयुष्य खूप खूप बदलेल. प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हली बघायचा प्रयत्न करा आणि आनंदी राहा. खूप आयुष्य बदलेल. म्हणजे वाईटाचा विचारच करायचा नाही, चांगल्याचाच विचार करायचा, पॉझिटिव्हच विचार करायचा की आपण आनंदी चला. थँक्यू सो मच, खूप मजा आली तुझ्यासोबत बोलून, खरंच भारी वाटलं. थँक्यू.